आज आमचं आहे वॅक्सचं सेशन. त्याच्यामध्ये आपण ट्रे कसा प्रिपेअर करणार आहे. फर्स्ट आपण हे घेणार आहे. सगळ्यात पहिला आपण एक ब्लॅक ट्रे घेतलाय, त्याच्यामध्ये बाउल घेतलाय, टोनर घेतलाय, स्ट्रीक घेतलाय, मॉइश्चरायझर घेतलाय, वॅक्स हीटर हे आपलं ऑटो आहे. सो आपल्याकडे क्लायंट आल्यानंतर तुम्ही क्लायंटसाठी काय काय प्रिपरेशन करणार? फर्स्ट ऑफ क्लायंट आल्यानंतर आपण त्याला गाऊन चेंज करायला देणार. नंतर त्यांचे हँड वॉटरने क्लीन करणार. कारण की जर फर्स्ट क्लायंटने मॉइश्चरायझर लावलं असेल तर आपल्याला आपलं हेअर रिमूव्ह होणार नाही, म्हणून आपण त्यांचे हँड क्लीन करायचे. त्याच्यानंतर आपण ट्रे प्रिपेअर करायचा. ट्रे प्रिपरेशन करायचा, वॉटर घ्यायचा, टोनर घ्यायचा, वॅक्स स्ट्रिप्स, मॉइश्चरायझर, वॅक्स हीटर. सो आपण जे वॉटर यूज करणार आहे त्या वॉटर मध्ये आपण डेटॉल यूज करू शकतो. ओके. आणि त्याच्यानंतर आपण क्लायंट प्रिपेअर गाऊन चेंज केल्यानंतर त्यांना वॅक्स हे वापरायचा आणि 180 डिग्री मध्ये रिमूव्ह करायचं. आपण काय करणार आहे, क्लायंट आल्यानंतर गाऊन चेंज केल्यानंतर आपण त्यांचे हँड हे वॉटरने क्लीन करणार. क्लीन केल्यानंतर काय करणार आपण? क्लीन केल्यानंतर आपण त्यांच्या हाताला पावडर लावणार. ओके. आधी ड्राय करणार, मग पावडर लावणार. ओके ओके. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन 40 डिग्री मध्ये करणार आणि 180 डिग्री मध्ये रिमूव्ह करणार. ओके. 180 डिग्री मध्ये रिमूव्ह करणार. आणि ऍप्लिकेशन कसं करणार आपण? जशी हेअर ग्रोथ असेल दिशेने. आणि आपण स्ट्रिप रिमूव्ह करताना काय करणार? अपोजिट डिरेक्शनने करणार. ओके, ठीक आहे. वॅक्सचे प्रकार कोणकोणते? ब्राझील, रिका वॅक्स, बीन वॅक्स आणि नॉर्मल वॅक्स, हनी वॅक्स आणि चॉकलेट वॅक्स. म्हणजे हे शुगर फॅमिली मध्ये जातं थोडक्यात. आपण वॅक्स कोणाकोणाला करणार नाही सांगा? आपण वॅक्स ज्यांची जास्तीत जास्त लूज स्किन आहे त्यांना खरूज, नायटे, फंगल इन्फेक्शन किंवा ओली जखम, खूप जास्त पातळ आहे, म्हणजे खेचली जरी ती रिमूव्ह होऊ शकते, पील होऊ शकते, अशा स्किनला सुद्धा आपण करणार नाही. सोरायसिस असेल तरी करणार नाही. रिका वॅक्स आपण कोणाला करत नाही ज्या क्लायंटचे हँड कंटिन्यू डिटर्जंट मध्ये असतात, इथे पूर्ण ब्लॅक झालेलं असतं, त्या क्लायंटला आपण रिका वॅक्स करत नाही. आता त्याच्यानंतर सपोज क्लायंटला रॅशेस आले तर आपण काय करणार? तुम्ही त्यांना काय सांगणार? रॅशेस आले तर त्यांना आम्ही आईस लावायला सांगणार, क्रीम यूज करायला सांगणार. ओके. आपण टोनर कशासाठी वापरणार क्लायंटच्या हँड वरती? आपण वॅक्स केल्यानंतर जे आपल्या हँड वर पोर्स ओपन होतात त्याच्यासाठी मिनिमाइज करण्यासाठी टोनर यूज करणार. आणि सगळ्यात मेन आहे दोनच बेनिफिट आहेत. तर जम्प किल करणार पूर्ण. सेकंड आहे आपलं पोर्स मिनिमाइज करणार. आपली हेअर रिमूव्ह झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपले हँड सॉफ्टच होणार आहे आणि हेअर ग्रोथ कशी होणार आहे? खूप जास्त कमी होणार आहे आणि पातळ होणार आहे हेअर ग्रोथ.